महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी एक महात्मा संन्यासी समाजाच्या हितार्थ व शेतकरी मायबाप यांच्या प्रेमापोटी शेतकरी मायबापाचे प्रश्न सोडवण्यासाठी व प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे, शिकलेल्या मुलामुलींचा नोकरीचा प्रश्न सुटावा, त्यांना उद्योग धंदे, आपले शिक्षण व कौशल्याचा उपयोग करता येईल यासाठी असे असंख्य प्रश्न आहेत. शिक्षण, आरोग्य समस्या, अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी, रंजल्या गांजल्यांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी महंत सिद्धेश्वर आनंद यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महंत सिद्धेश्वर आनंद महाराज यांना त्र्यंबकेश्वरमधील 10 आखाड्यांनी एकत्र येत पाठिंबा दिला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्वामी सोमेश्वर आनंद सरस्वतीजी महाराज यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. आखाडे असतात ते 13 आखाड्यापैकी त्र्यंबकेश्वरला हे 10 आखाडे आहेत. तर 10 आखाड्यांच्या माध्यमातून काल 10 आखाडे ही ज्यावेळेस त्यांना कळालं की एक महात्मा या उमेदवारीसाठी पुढाकार घेत आहे तर त्यांची पण व्यथा आहे. त्यांनी बोलून दाखवलं कालच्या व्यथेमध्ये की साधू हा कुठलाही साधू ज्यावेळेस समाजामध्ये वावरतो त्याला सन्मान मिळत नाही. साधूकडे बघण्याची दृष्टिकोन वेगळी झालेली आहे. आपण बघितलं असेल की मागे 2-3 वर्षापूर्वी पालघर ह्या जिल्ह्यामध्ये साधूंची हत्या झाली, निर्गुण हत्या झाली. त्याच्यावर कोणी आवाज उठवला नाही, ना कोणता लोकप्रतिनिधी आला नाही किंवा ना समाजातल्या कुठल्याच स्तराची व्यक्ती आली नाही. शासनाने सुद्धा सांगितलं की आम्ही CBIच्या माध्यमातून चौकशी करत आहोत, परंतु ती CBIची चौकशी गेली कुठे? साधूवर झालेला अन्याय तो कधी दूर होणार किंवा भविष्यात अशा घटना घडणार नाही याची जबाबदारी कोण घेणार? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही त्या लोकप्रतिनिधी म्हणून तिथे बसू तर त्यावेळेस आम्ही सर्वप्रथम हा साधू हा समाजाचा कल्याणार्थाचा भाग आहे आणि तो साधू हा जगाच्या कल्याणासाठी असतो. तर त्या साधूचा सन्मान तिथे झाला पाहिजे. साधूंच्या वेगवेगळ्या समस्या असतात. साधू ज्यावेळेस ब्रह्मलीन होतात ते तोपर्यंत जीवन जगत असताना त्यांना कुठल्या अर्थजनांचा माध्यम नसतो. तर त्यांना पेन्शन कशी उपलब्ध होईल किंवा पेन्शन सरकार कसं देईल? आपण बघितलं असेल तर UPमध्ये काही प्रमाणात साधूंसाठी पेन्शनची योजना अवलंबवली आहे. मग महाराष्ट्रात ती का होऊ नये? ती होण्यासाठी त्या तत्परतेचा कॅपेबल तसा उमेदवार असणं गरजेचं आहे किंवा त्याचं ऐकलं पण गेलं पाहिजे. त्या माध्यमातून आम्ही साधूंच्या व्यथा मांडणार आहोत. हाच आमचा मेन मुद्दा आहे. आहे आणि त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याच्या दृष्टीने 13ही आखाडे नाशिक त्र्यंबकेश्वर क्षेत्री आहे. नाशिकच्या 3 आखाड्याचाही सपोर्ट आहे, परंतु ते प्रत्यक्षात काल येऊ शकले नाही. आणि 10 आखाडे इथे नाशिक त्र्यंबकेश्वरला प्रॉपर आहे. त्यात श्रीपंच जुना आखाडा असेल, निरंजनी आखाडा असेल, महानिर्वाणी आखाडा असेल, आनंद आखाडा असेल, अटल आखाडा असेल, निर्मल आखाडा असेल, महानिर्वाणी आखाडा असेल, नया उदासीन असेल, छोटा उदासीन असेल, असे एकूण 10 संख्या आहे. आणि एक वैष्णवाचे स्थानिक आहे तेही काल होते. तर 10ही आखाड्याने एक जनजागृती, साधूचा एक संदेश. राजकारण चालू आहे, राजसत्ता चालूच आहे, पण या राजसत्तेला धर्मसत्तेची आवश्यकता आहे. आणि धर्मसत्तेच्या माध्यमातून जर कोणी काही करत असतील तर त्यांना पूर्ण आखाड्याचा अखिल भारतीय आखाडा परिषद शाखा त्र्यंबकेश्वर किंवा हरिद्वार सर्वच एकत्रित येतील. काही दिवसांनी हरिद्वारचे काही संन्यासी आखाडा परिषदेचे काही प्रतिनिधी इथे येऊन त्यांची आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो की ते त्यांचं मत प्रदर्शित करतील. आणि ते प्रदर्शित करत असताना राजसत्तेला धर्मसत्तेची जोड असावी आणि धर्मसत्तेतून कोणीतरी जावं असं एक सर्व साधूंची एक इच्छा होती. आणि ती इच्छा पूज्य आमचे निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंदगिरीजवळ सरस्वतींजवळ आम्ही ती व्यक्त केली. आणि त्यांनी ती व्यक्त करून एक पूर्णत्वाला नेण्यासाठी, सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपले एक संन्यासी स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती हे कार्य करतील आणि त्यांच्या माध्यमातून आपण लोकसभेची तयारी करू आणि आपला एक संन्यासी सदस्य गोष्ट आहे. बघा, हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मला असं वाटतं की साधू मतदान करत नाही, अगदी चुकीचा मेसेज आहे. मी इथेच खोडून टाकतो. ओके, साधू मतदान करत नाही ही चुकीची गोष्ट आहे. कारण साधूच्याच जीवावरती आतापर्यंत चांगल्या मताने निवडून आले. साधू फक्त नमस्कार करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, भजन कीर्तन करण्यासाठी आणि काही पूजा पाजा करण्यासाठी एवढंच साधूकडे बघण्यात जातं. खरंच मला शोकांतिका वाटते. साधू मतदान करतो, पण साधूकडे केव्हा माणूस जातो की मतदान तुमचं आम्हाला हवाय म्हणून? ही साधूची पहिल्या तर गणना केली पाहिजे, साधूकडे गेलं पाहिजे. आपण जनगणना ज्याला म्हणतात, साधूंचं मतदान, सगळ्या गोष्टी आपण त्यांना एक्सप्लेन केल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. खरोखर तिथपर्यंत कोणी पोहोचत नाहीये. नमस्काराच्या पलीकडे, चमत्काराच्या पलीकडे साधूला बघण्याची दृष्टीच राहिलेली लोकांची. आणि मला का मतदान लोकांनी करावा? तर मी पण एक भारतीय आहे.
मला पण एक अधिकार आहे. जे समाजामध्ये सगळे सेवा करतात ती सेवा मी पण करू शकतो, साधू पण करू शकतो. आणि मला असं वाटतं की मतदाता हे पूर्ण फ्रीडमनं जीवन जगतो. तो कोणाचा बांधील नाहीये, त्याला कोणी बांधून टाकलेलं नाहीये, त्याला कोणी प्रेशर नाही करू शकत की तू मतदान करू नको. काय म्हणायचं आपल्याला? ही मागणी प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.